नमस्कार. पूर्ण डिजिटल दिवाळी अंक 2022मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण दिवाळीच्या निमित्तानं विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधतो आहोत, त्यांच्याशी गप्पा मारतो आहोत. त्यांच्या बोलण्यातून जे काही विचार मंथन होतं तीच खरं तर दिवाळीसाठी साहित्यिक मेजवानी बनते आहे. जशी पुस्तकं वाचतात तशीच माणसंसुद्धा वाचता येतात. त्यामुळं माणसाचं आयुष्य समृद्ध होतं असा आता आपला अनुभव आहे. आज आमच्यासोबत आहेत उल्हासनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमील लेंगरेकर साहेब. त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. खरं तर प्रशासनात राहून आपली आवड जोपासणं, आपल्या कामाच्या कक्षा विस्तारणं हे खरंच खूप अवघड काम आहे. लेंगरेकर साहेब पर्यावरणामध्ये काम करतात, स्वच्छता मोहिमेमध्ये खूप मोठं काम केलं आहे. जिथं जिथं त्यांनी काम केलं तिथं तिथं एक स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला आहे आणि नवीन पिढीला निश्चितच हे प्रेरणादायी असंच व्यक्तिमत्व आहे. म्हणून त्यांच्याशी संवाद आज आपण साधणार आहोत. माझ्याबरोबर पर्णाचे कार्यकारी संपादक प्रशांत कुलकर्णी आहेत. आम्ही दोघं मिळून आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. लेंगरेकर साहेब नमस्कार. नमस्कार. तुमच्या बालपणापासून आता ह्या पदापर्यंतचा थोडासा इतिहास आम्हाला ऐकायला आवडेल, कारण कुठलंही पद मिळवणं हे सोपं नाही. आजकालच्या पिढीला हे कळणं फार गरजेचं आहे, कारण मुलांना सगळंच सहज मिळतं आहे. तुमच्या बाबतीत काय आहे? माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. आमच्या घरात शैक्षणिक पार्श्वभूमी तशी नाही आहे. माझे वडील एक 7वी शिकलेले एवढेच आणि आई तर अशिक्षित होती. मात्र आईचा आग्रह आणि जे संस्कार आहेत तर त्याच्यामुळं मी शिक्षण घेऊ शकलो. माझं स्वप्न खरं तर 12वी नंतर मी निश्चित केलं होतं की आपण अधिकारी बनायचं, परंतु प्राप्त परिस्थितीत त्यावेळच्या काही घडामोडी म्हणा किंवा त्यावेळी शिक्षण क्षेत्रामध्ये असलेले डिमांड म्हणा की आमच्या आईचा आग्रह आणि वडिलांचाही आग्रह होता की शिक्षक होऊन आपण सेटल व्हावं. म्हणून मी 12वी विज्ञान शाखेत चांगले गुण मिळवून देखील मला D.Ed करावं लागलं आणि त्याच्यानंतर मी D.Ed झाल्यानंतर लवकर नोकरी नाही लागली तर त्या काळात शिक्षण सेवक ही योजना सुरू झाली आणि त्यामुळं मला काही वर्ष माझे खाजगी क्लासेस मी चालवले आणि त्याच्यानंतर 2003ला मला शिक्षण सेवक म्हणून नोकरी मिळाली. आणि त्याचबरोबर MPSC करावी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करावी हे मनात कुठं तर होतं. तर त्या दृष्टिकोनातून मी नोकरी करत करत स्पर्धा परीक्षेची माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्याचबरोबर मी स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात देखील केली होती. त्या काळामध्ये स्पर्धा परीक्षा ह्या वेळेत होत नव्हत्या आणि त्याच्यामध्ये लोकसेवा आयोगात झालेले घोटाळे आणि भरतीमध्ये होणारा जो काही विलंब होता, त्यामुळे मी 2005चे विक्रीकर निरीक्षक जी परीक्षा आहे ती पहिल्यांदाच दिली. पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर मला 2009 रुजू होण्यासाठी उजाडलं. म्हणजे साधारणपणे 3.5 ते 4 वर्ष म्हणजे या एका परीक्षेसाठी लागले. दरम्यानच्या काळात मी राज्यसेवेची तयारी करत होतो, मात्र एवढं माहिती नव्हती म्हणा किंवा एवढा अभ्यास मी सिरियसली केला नाही, त्याचं गांभीर्य माहीत नव्हतं. राज्यसेवेतून पण चांगल्या पद्धतीची पदं, तर मी ट्राय अँड एरर मेथड चुका आणि शिका या पद्धतीनं मी स्वतःच तयारी करत होतो. कोणत्याही क्लासला न जाता नंतर मी पुण्याला विक्रीकर निरीक्षक म्हणून रुजू झालो आणि त्याच्यानंतर मी राज्यसेवेला फोकस केलं. तर 2010-2011 या दोन्ही अटेम्प्टमध्ये थोड्या मार्काने माझं सिलेक्शन झालं नाही. मात्र 2012च्या परीक्षेमध्ये मला माझ्या दुसऱ्या क्रमांकाचा जो प्राधान्य होतं, मुख्याधिकारी गट जो सध्या महापालिकेत उपायुक्त म्हणून त्याची नियुक्ती होते, या पदाचं मला नियुक्ती मिळाली. 2013ला निकाल लागला आणि 2014पासून मी आता नगरविकास विभागांतर्गत उपायुक्त म्हणून काम करत होतो आणि मागच्या 8 वर्षानंतर मला पदोन्नती मिळाली आणि निवड श्रेणीमध्ये माझी नियुक्ती झाली आणि मी आता अतिरिक्त आयुक्त म्हणून उल्हासनगर महापालिकेत काम करतो. तुम्ही 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या की एक तुम्ही क्लासला कुठेही जात नव्हता आणि खूप वेळ लागला या पदापर्यंत येण्यासाठी, कदाचित सुरुवातीला अपयश पण आलं. तर ह्या 2 गोष्टी तुमच्या मनावरती कशा? मुळात म्हणजे मला एक जसं स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक संदेश पण असतो की तुम्ही आपल्या करिअरचा A प्लॅन B प्लॅन करावा. तर माझ्या बाबतीत मी स्पर्धा परीक्षा म्हणजे मी स्वतःची तयारी करत होतो आणि माझ्या काही मित्रांचा आमचा गट होता गावामध्ये. तर आमचे ते मित्र देखील अधिकारी झाले. काही मित्र त्याच्यामध्ये परिणामकारक तसा अभ्यास केला नाही म्हणा किंवा त्यांनी तसं गांभीर्य नसल्यामुळे त्यांचं सिलेक्शन नाही झालं. मात्र त्याच्या ज्ञानाचा फायदा त्यांना देखील झाला. तर माझ्या बाबतीत त्यावेळची स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत बघण्याची ग्रामीण भागातली जी काही एक दृष्टी होती तर त्याच्याबद्दल नकारात्मकताच होती. स्पर्धा परीक्षा म्हणजे आपलं काम नाही आहे किंवा आपण यशस्वी होऊ शकत नाही, त्याला खूप पैसे लागतात किंवा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो. तर माझ्या बाबतीत मला लोकसेवा आयोगातून 2 पदं मिळाली. तर त्यामुळे मला कधीच कुठे अनुभव आला नाही असा
आणि गुणवत्तेला अलीकडच्या काळात तर खूपच महत्त्व आहे आणि त्यामुळं मला यश मिळालं. फक्त माझी आम्ही तयारी करत असताना आम्ही फोकस्ड नव्हतो. एक पद आपल्याला अगोदर मिळाल्यानंतर आपण दुसऱ्यासाठी प्रयत्न करावा या विचाराने मी सुरुवातीला विक्रीकर निरीक्षक झालो आणि त्याच्यानंतर मग मी राज्यसेवेतून वर्ग 1 वर्ग 2ची जी इतर पद आहेत तर त्याच्यासाठी स्पर्धा परीक्षा द्यायला लागलो. तर त्यावेळी मला तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मला हे पद मिळालं आणि खरं तर मला एक पब्लिक सेक्टर म्हणून किंवा लोकांशी संबंध असलेली जी नोकरी आहे तर त्याची मला आवड होती आणि मी शिक्षकी पेशात देखील काम केलं. सुरुवातीला मी एकदम लाजरा गुजरा किंवा लोकांच्यात कमी मिळसळणार होतो, मात्र काळाच्या ओघात माझ्यात खूप बदल झाला त्या नोकरीमुळे आणि मला आता उलट पब्लिक नागरिकांची किंवा लोकात काम करण्याची आवड आहे आणि त्यामुळे मला या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम करता आलं. आणि प्रशासकीय सेवा म्हणजे एक पगारी समाजसेवक असतो आणि आम्हाला जी सेवा करायचं त्याचं आम्हाला वेतन मिळतं, तर हे खरं तर खूप समाधानकारक आहे. अनेक आपण समाजसेवक बघितले असतील, ते गोपाळ गणेश आगरकर असो किंवा तुकडोजी महाराज असो किंवा गाडगेबाबा असो, तर या लोकांनी आपण अभ्यास तो फक्त या लोकांनी आपलं पूर्ण आयुष्य समाजासाठी वाहिलं आणि प्रशासकीय सेवा खरं तर ही तुम्हाला एक प्रकारे चांगली समाजसेवा करण्याची संधी असते आणि मला त्या संधीचा मी उलट जास्तीत जास्त उपयोग करण्याचा प्रयत्न करतो. सर, तुम्ही असं म्हणताय की आता आम्ही सेवाच ही करत असतो, पण या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जसं साहित्य आहे किंवा पर्यावरण आहे, याला वेळ कसा मिळतो आपल्याला? खरं तर हे प्रशासन, तुम्ही जर पर्यावरणाची व्याख्या बघितली किंवा पर्यावरणाविषयी जर आपण बघितलं तर एक नैसर्गिक पर्यावरण असतं आणि एक सामाजिक पर्यावरण असतं. तर आपण नैसर्गिक पर्यावरणात आपण बदल करतो म्हणजे माणसानं केलेल्या हस्तक्षेपामुळे असते काय पर्यावरणाचा विध्वंस होत आहे, आपण तो बघतो. त्यामुळं ऋतुमान बदलत आहे, त्याचबरोबर आपण ग्लोबल वॉर्मिंग हा अनेक वर्षापासून ऐकतोय. तर मानवानं जे पर्यावरणात जो हस्तक्षेप केला त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. मात्र माणूस ज्या अधिवासामध्ये राहतो ते सामाजिक पर्यावरण आहे. त्या सामाजिक पर्यावरणाचे जे इतर घटक आहेत, मग ते राजकीय घटक असतील, सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील किंवा अन्य भौतिक घटक असतील, तर या सगळ्यांचं मिळून एक सामाजिक पर्यावरण होतं. तर ह्या सामाजिक पर्यावरणामध्ये काम करणारी एक प्रशासन नावाची एक व्यवस्था आहे की या सगळ्या गोष्टीला म्हणजे तुम्ही वेगळं काढू शकत नाही, तो त्याचा भाग आहे. जसं मानवी शरीरातला हात वेगळा, पाय वेगळा किंवा कुठला अवयव वेगळापणानं काम करत नाही, ते सगळं एक संध म्हणून काम करतं, तेव्हा कुठं शरीर चालतं. तसं राजकीय प्रशासन व्यवस्था जी आहे, मग ती संसदीय लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी निवडून देऊन आणि नोकरशाही जी एक विशिष्ट यंत्रणा निर्माण केलेली आहे, तर एक या पर्यावरणाचा एक घटकच आहे आणि ते एक कायदे आणि नियमाच्या चाकोरीमध्ये ते आपले सामाजिक काम करत असतात. तर यामध्ये आम्ही काम करतोय आणि हे काम करत असताना आमचं एक कर्तव्य आहे. आपण भारतीय स्वातंत्र्यानंतर जी राज्यघटना, त्या राज्यघटनेनुसार जे काही कायदे आपण आणि जे काही नियम केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आपण कल्याणकारी राज्य ही आपली संकल्पना आहे. नागरिकांचं कल्याण, लोकांचं कल्याण व्हावं आणि त्यामुळं आपण कल्याणकारी राज्यासाठी जे काही कायदे किंवा नियम केले आहेत त्याचं पालन करणं, त्याचं अनुपालन करून घेणं, तर हे प्रशासनाचं मूळ कर्तव्य आहे. आणि हे करत असताना राज्यघटनेत देखील आपण म्हटलं की मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केलेली आहेत. त्या मार्गदर्शक तत्वात किंवा नागरिकांच्या काही कर्तव्यामध्ये सुद्धा काही गोष्टी आपल्याला प्रतिबिंबित झालेल्या पाहतात आणि आपण हे सामाजिक नियमन करण्यासाठी काही पर्यावरण संरक्षक विषयक कायदे, वन्यजीव कायदा असेल किंवा प्रदूषणाविषयक जे इतर कायदे केले आहेत आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने काही संस्था निर्माण केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निर्माण केले, त्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे काही कर्तव्य निश्चित केले किंवा कायद्यामध्ये त्यांचे काही कर्तव्य दिलेत, तर हे मानवी कल्याणासाठीच दिलेले आहेत आणि त्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांना काही नियम घालून दिलेले आहेत. एकंदरीत पर्यावरण आपण म्हणतोच, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रशासन लेवलवर आहे. प्रशासन तसा विचार केला तर आम्ही जर महापालिकेच्या बाबतीत किंवा नगरपालिकेच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आपण थोडंसं पाठीमागे जाऊया. पूर्वी खेड्याकडे चला अशी एक संकल्पना होती. आपण गांधीजींचा चरित्र बघितलं किंवा गांधीजींचा जो काय आग्रह होता तो खेड्याकडे चला. परंतु काळाच्या ओघात आता ग्लोबलायझेशन झालेलं म्हणतो आपण, जागतिकीकरण, आणि त्यामुळे अख्खं जगच ग्लोबल झालेलं आहे आणि आपण जगाच्या आजच्या दृष्टिकोनातून कालचं उदाहरण बघितलं तर भारतीय वंशाचे ऋषी सुनक एक इंग्लंडचे पंतप्रधान झाले म्हणजे, आणि त्यांच्या कुटुंबाचा आपण प्रवास बघितला तर स्वातंत्र्यपूर्व भारतातले ते त्यांचं कुटुंबीय ते कुठे टांझानियामध्ये गेले, तिथून आणखीन कोणत्या देशात गेले, तिथून ते युरोपमध्ये म्हणजे ब्रिटिश साम्राज्यात त्यांच्या तिथे जाऊन स्थिरावले आणि त्याच्या माध्यमातून आज त्यांची जिथे पिढी
एका आपल्या देशावर ज्या राजवटीने राज्य केलं त्यांच्या देशाचा पंतप्रधान होतो, म्हणजे याचा अर्थ जग किती जवळ आलेलं आहे. तसं जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होतोय आणि त्या बदलामध्ये ग्लोबल खेडं झाले जग. त्यामुळे आपण आता खेड्याकडे चला याच्याऐवजी शहराकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर वाढतं आणि शहरामध्ये वाढण्याचं कारण देखील शहरामध्ये उपलब्ध असणाऱ्या सेवा सुविधा, रोजगाराच्या संधी, लोकांना काही गोष्टी सहज उपलब्ध होतात आणि त्यातल्या त्यात पूर्ण भारताचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त नागरीकरण आहे आणि या नागरीकरणामध्ये सुमारे 55-50% वरच महाराष्ट्रात नागरीकरण आहे. नागरी भागात सगळ्यात जास्त लोकसंख्या स्थिरावली आहे. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात साधारणपणे 28 महानगरपालिका आहेत, 350पेक्षा जास्त नगरपालिका आहेत आणि याच्यामध्ये 50% लोकसंख्या म्हणजे राहते आणि या नागरी भागामध्ये. आणि तसं विचार केला तर अजून काही टक्के लोक जे आहेत तालुक्याच्या ठिकाणी रोज बऱ्यापैकी येणं जाणं करतात किंवा ग्रामीण भागामध्ये त्यांचं घर असतं, आधाराची नोंदणी पण तिथे असते, मात्र राहायला तालुक्याच्या ठिकाणी असतात. त्यामुळे आपण तसा विचार केला तर नागरीकरण त्याच्यापेक्षा जास्त असेल. तर या नागरी भागांमध्ये ज्या काही सेवा द्यायच्या त्याच्यासाठी जो नगरपालिका कायदा केला आहे किंवा महापालिका कायदा केलेला आहे, तर या महापालिका कायद्यामध्ये सगळ्या व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत काय गोष्टी केल्या पाहिजेत, जन्म नोंदणीपासून त्याच्या अंतिम संस्कारापर्यंत नगरपालिकेनं किंवा महापालिकेनं कोणत्या सेवा सुविधा केल्या पाहिजेत, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून काय बंधनं घातली पाहिजेत, कशाचं पालन केलं पाहिजे, म्हणजे या सगळ्या गोष्टी आमच्या कायद्यात आहेत. कायदा जरी 1949चा महापालिका कायदा असेल किंवा 1965चा नगरपालिका कायदा असेल तर तो बऱ्यापैकी परिपूर्ण कायदा याच्यामध्ये दिसतो मला. साहेब, आपण कायद्याबाबतीत बोलतो आहोत, पर्यावरणविषयक भरपूर कायदे आहेत, परंतु प्रत्यक्ष लोकांपर्यंत त्याची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीनं काही प्लॅन आखावा लागत असेल किंवा तशी काही कमिटी काहीतरी बनवावं लागत असेल तर तो प्लॅन घेऊन तुम्ही कसं जाता लोकांपर्यंत? मुळात म्हणजे आपण बघितलं तर भारतीय नागरिक म्हणा किंवा आपल्या नागरिकांच्या मध्ये शिक्षणामुळे बऱ्यापैकी परिवर्तन होतं आणि अनेक समाजसुधारकांनी किंवा शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षण महर्षींनी भारताचं जो पूर्वीचं चित्र आहे, गारुड्यांचा देश असं पूर्वी जगात म्हटलं जायचं, तर ते चित्र बदलण्याचं खूप मोठं काम झालेलं आहे आणि आज आपण हे इथं जे बघतोय तर आपल्यात हाच तो बदल आहे की आपण आज जगावर तांत्रिकदृष्ट्या आपण जर बघितलं सिलिकॉन व्हॅलीमध्ये भारतीयांचंच वर्चस्व आहे किंवा जगातल्या अनेक कंपन्यांचे CEO जर बघितले तर ते भारतीय, म्हणजे आपल्यात बदल होतोय. परंतु थोडंसं दुर्दैवाने याच्यात असं म्हणता येईल की जगाच्या दृष्टिकोनातून बदललोय, मात्र बाहेर गेल्यानंतर आपण आपल्या वर्तनात बदल दाखवतो. तर ज्यावेळी आपल्या देशात असतो त्यावेळी आपल्यात तो बदल दिसत नाही. म्हणजे आपण जर युरोपमध्ये फिरायला गेलो, सिंगापूरला गेलो, बाजूच्या छोट्या थायलंडमध्ये गेलो, मॉरिशसला जरी गेलो किंवा मालदीवला जरी गेलो तर आपण त्यांचे नियम स्वच्छतेचे किंवा दुबईला जरी गेलो, काम करणारे आपले कामगार वर्ग दुबईला गेल्यानंतर सुद्धा ट्रॅफिकचे नियम पाळतात, स्वच्छतेचे नियम पाळतात. मात्र अशिक्षित माणूस तिथं नियम पाळणारा आपल्याकडे कुठलेच नियम पाळतो. म्हणजे आपल्याकडची मानसिकता ही चलता आहे याच पद्धतीची मानसिकता झाली आणि आपण कर्तव्यासाठी जेवढे जागरूक पाहिजे तेवढे जागरूक नाही, अधिकारासाठी मात्र आपण खूप जागरूक आहोत. तर हे चित्र बदललं पाहिजे. हे बदलण्याचं काम एकट्या प्रशासनाचं नाही आहे, तो नागरिकांचा किंवा समाजातल्या वेगवेगळ्या सामाजिक घटकांचा सुद्धा दबावगट असणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी प्रशासन आपल्या स्तरावर काम करते. पर्यावरणाविषयक जे काही कायदे काळाच्या ओघात झालेले आहेत त्यात काही बदल होतोय. आपण जर बघितलं की मागच्या 5 वर्षात माननीय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली म्हणा किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणा जवळपास 300पेक्षा जुने कायदे आता बदलण्यात आलेले आहेत की जे ब्रिटिशांचं वारसा होता किंवा ब्रिटिशांच्या वारसानं आलेले कायदे होते ते मागच्या 100-200 वर्षात त्याच्यात खूपच बदल झाला होता. आज 100-200 वर्षापूर्वीच्या राहू द्या, 5 वर्षापूर्वी घेतलेला मोबाईल आता चालत नाही. आपल्याला दर 2-3 महिन्यात मोबाईलचं सॉफ्टवेअर देखील अपडेट करावं लागतं. मग हे कायदे वर्षानुवर्ष आलेले आहेत, त्याच्यात कुठलाच बदल केला नव्हता. तर ते काळाच्या ओघात असे कायदेसुद्धा सुसंगत करण्याचं काम चालू आहे. त्याचबरोबर स्वच्छतेच्या विषयक आपण जर बघितलं, पर्यावरण विषयक महत्त्वाच्या ज्या काही बाबी आहेत तर त्यात देखील देशपातळीवर मोठ्या प्रमाणात प्रशासनाच्या वतीने बदल होतो. आपण जर 2014 पासून स्वच्छ भारत अभियान जर बघितलं तर आपण त्या अभियानाचं घोषवाक्य बघितलं किंवा त्याचं काम बघितलं तर तो बदल देखील आपल्याला या मागच्या 7 वर्षात झालेला दिसून येतो. लोकांच्या सवयी बदलल्या. आपण जर मागच्या 10 वर्षापूर्वी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून केलेला प्रवास असो आणि आजचा प्रवास असो, पूर्वीच्या काळात खिडकीतून पाण्याच्या बाटल्या किंवा कचरा फेकणारी लोक आज किमान लोकांच्या लाजेकाजे तरी किमान तो ट्रेनच्या सीटच्या खाली टाकतात किंवा त्या कचऱ्याच्या कुंडीत नेऊन टाकतात. हा एक वर्तन बदल आपल्याला दिसायला लागलेला आहे.
आणि तो प्रशासनाने केलेल्या कामामुळे अगदीच ते दिसतो. नकारात्मक वातावरण अगदीच नाहीये. नाहीये. एक चांगल्या पद्धतीचं वातावरण बनायला फक्त या सवयी 21व्या शतकात देखील आपल्याला नागरिकांना सांगावं लागतं की उघड्यावर शौचालय जाऊ नये. तर ही एक थोडीशी शोकांतिका वाटते. मात्र आपल्याला या लोकांच्यात बदल करणं आवश्यक आहे, लोकांच्या वर्तनात बदल करणं सर, आता आवश्यक स्वच्छ सर्वेक्षण जे काही या काही वर्षांमध्ये राबवलं जातं त्याचा आता काय किती इम्पॅक्ट आता झालेला आहे? महाराष्ट्राच्या बाबतीत म्हटलं तर महाराष्ट्रानं देशात खूप चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. आपण स्वच्छ भारत अभियानामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रातील बहुतेक जास्त शहरांनी, भले मध्य प्रदेशातलं इंदोर हे 1 नंबरला जरी असलं तर इतर गटामध्ये आपण महाराष्ट्राने खूप चांगले पुरस्कार मिळवलेले आहेत. आणि पुरस्कार ही एक बाब झालीच, मात्र त्याच्याबरोबर आपण शहरांमध्ये जो काही जागोजागी झालेला बदल दिसतोय, आपण लोकांच्या सवयीत झालेला बदल असेल किंवा लोकांनी वैयक्तिक शौचालयाकडे जो कल आहे, आज आपण ग्रामीण भागात गेला तर पूर्वी ग्रामीण भागामध्ये रस्त्याच्या कडेला शौचालय असणारी लोक किंवा गावात गेल्यानंतर प्रवेश झाला की आपल्याला नाक दाबून आत जावं लागायचं. तर हे चित्र आपल्याला ह्या अलीकडच्या 10 वर्षात बदललेलं दिसतं. खरं तर याची सुरुवात महाराष्ट्रातच आपण संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातून झाली होती. तत्कालीन माननीय मंत्री महोदय R.R. पाटील यांची जी संकल्पना होती, महाराष्ट्रात खरंच ग्रामीण गावोगावी ही स्वच्छता मोहीम चालू होती आणि आता शहरामध्ये सुद्धा ही मोठ्या प्रमाणात होत आहे. आपण स्वच्छतेच्या बाबतीत म्हणा किंवा इतर पर्यावरण विषयक ज्या काही बाबी आहेत तर त्या बाबीत देखील आपण लक्ष देतो. इतर पाश्चात्य देशापेक्षा पाश्चात्य देशांनी खरं तर विकासाच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचं नुकसान केलेलं आहे आणि आज आपण त्या कार्बन फूटच्या माध्यमातून किंवा आपण जास्तीत जास्त कार्बन उत्सर्जन करतोय म्हणून आपल्याला अनेक बंधनं घातली जातात विकसनशील देशांवर. तर हे चित्र थोडंसं कधी कधी वाटतं की आपल्या विकसनशील देशांवर एक प्रकारे अन्याय करणारं देखील आहे. हो, तर गाव स्वच्छता झाली, शहरं पण आता छान चकाचक व्हायला लागलेली आहेत, पण प्लास्टिकचा विषय हा तिथंच आहे. बरोबर. त्याकडे कसं काय आता? प्लॅस्टिक बंदीच्या बाबतीत बघितलं तर 2018 सालीच महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा प्लॅस्टिक बंदीचा इथे अधिसूचना निघाली आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री महोदयांनी खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात जनजागृती केली. आणि खरं तर मी स्वतः पनवेल महानगरपालिकेत उपायुक्त असताना आम्ही प्रतिबंधात्मक उपाय करून किंवा दंडात्मक कारवाई देखील करून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्त केलं. मात्र काय होतं की प्लास्टिकच्या ज्या कॅरी बॅग आहेत किंवा पिशव्या आहेत, ही जोपर्यंत नागरिकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत ते बंद होणार नाही. कारण की डिमांड आणि सप्लाय हा मार्केटचा नियम आहे. जेवढी गरज आहे त्याचा सप्लाय होतो आणि नागरिकांना अतिशय सोयीचं, सोपं, सुटसुटीत आहे. बाजारात गेलं की कॅरी बॅग मागतात, कुठली फळं घ्यायची असो किंवा भाजी घ्यायची असो. तर जोपर्यंत प्रत्येक ठिकाणी कायद्यानं दंडात्मक कारवाई करून काय हा प्रश्न मिटणार नाही. हा सवयीमध्ये होणारा बदल आहे. आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या प्रोडक्शन करणारे किंवा उत्पादन करणारे जे काही मशिनरी अतिशय छोट्या जागेत आहेत, त्यामुळे ह्याच्यासाठी कुठे मोठी कंपनी काढण्याची गरज नसते. त्यामुळे छोट्या पद्धतीनं अशा कॅरी बॅग्स निर्माण केल्या जातात. आणि खरं तर मागच्या वर्षीच केंद्र सरकारनं देखील या बाबतीत सक्ती केली. पूर्ण देशभर प्लॅस्टिक बंदी लागू केली की ज्या 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या ज्या काही प्लॅस्टिक पिशव्या आहेत किंवा प्लॅस्टिकचे जे काही घटक आहेत की ज्याच्यामध्ये पर्यावरणास हानी होते, अशा बाबतीत सक्तीनं कारवाई केली जाते. अलीकडं या बाबतीत थोडंसं जरी शिथिलता थोडीशी दिली की नागरिक पुन्हा वापरतात त्या गोष्टी. साहेब, कारवाई होते तेवढ्यापुरतं प्लास्टिक सगळीकडचं बंद झालेलं असतं, पुन्हा थोडे दिवस गेले की पुन्हा बाजारात सगळा सर्रास वापर होतो. तर नेमकं तुम्ही तर म्हणताय नेहमी की लोकांनी त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे सजगता बाळगायला हवी, पण ते दिसत नाही. पण मग हा अवेअरनेस प्रोग्राम आता करायचा कोणी, प्रशासनानं का लोकांनीच? प्रशासनानं सातत्याने या गोष्टी केलेल्या आहेत. मात्र एखादी गोष्ट वारंवार सांगून देखील थोडंसं वर्तनात बदल होत नाही किंवा आपण आपल्या वाईट सवयी, म्हणजे चांगल्या सवयी लावणं खूप अवघड असतं आणि वाईट सवयी सोडणं तितकं अवघड असतं. तशा पद्धतीने प्लॅस्टिकची ही जी वापरण्याची जी काही वाईट सवय लागली ती एवढ्या सहजासहजी सुटेल असं वाटत नाही. आणि कारवाईच्या बाबतीत आपण म्हटलं तर एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई होते, बाजूच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत कारवाई होते. त्यामुळं नागरिक देखील काय करतात, इकडे सूट दिली तर मग आम्हालाही सूट द्या. तर ते तुलनात्मक ज्या काही बाबी होतात त्यामुळे काय होतं की या कारवाईमध्ये सातत्य एक राहत नाही. म्हणजे माझा अनुभव असा आहे की प्लास्टिक बंदीच्या बाबतीत सातत्यानं कारवाई करणं गरजेचं आहे आणि नागरिकांना त्या बाबतीतचे पर्याय उपलब्ध करून देणं. आता आपण हॉटेलमधून जेवण एखादं पार्सल आणायचं म्हटलं तर पूर्वीच्या काळात जर विचार केला तर दुकानातून किराणा दुकान आणायचं म्हटलं तर आपण वर्तमानपत्रामध्ये साखर, रवा, मैदा या गोष्टी आपणही आणत होतो.
मग आज काय अशी मोठी गरज पडली की प्लॅस्टिकच्याच पिशवीतनं आणल्या पाहिजे, तर आज त्या गोष्टीची इतकी सवय अंगवळणी पडलेली आहे तर आपण त्या सहजासहजी गोष्टी सोडत नाही. आणि पॅकिंग मटेरियलच्या बाबतीत तर प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पूर्वीच्या काळात देखील साड्या किंवा कपडे मिळतच होती. मग आज प्लॅस्टिकमध्ये खूप छान पद्धतीने पॅकिंग करून तो कचरा वाढवला जातो. तर या बाबतीत थोडंसं सार्वजनिकरित्या म्हणजे इतर सगळ्यांनीच या बाबतीत विचार केला पाहिजे. आणि प्लॅस्टिकला जे काही पर्याय आहे म्हणजे दुकानातून पार्सल घेत म्हणा, हॉटेलमधून पार्सल घेत असू तर त्यावेळी आपणच नकार दिला पाहिजे किंवा त्याला व्यावसायिकांनी देखील पर्यायी वापर केला पाहिजे. मात्र तसा विचार केला तर प्लास्टिकच्या वस्तू ज्या आहेत किंवा त्या खूप स्वस्त पडतात आणि त्यामुळं त्याचा कॉस्ट म्हणतो आपण, प्रोडक्शन कॉस्ट म्हणा किंवा जो काही खर्च होतो त्या दुकानदाराचा किंवा त्या व्यावसायिकाचा त्याच्यामध्ये तो खर्च वाचत असतो. त्यामुळे तो या पर्यायाकडे जास्त होतो. कारण की आपण जर इतर पर्यायी वस्तू दिल्या म्हणजे केळीच्या पानापासून किंवा केळीचे जे काही सोपट आहे त्याच्यापासून सुद्धा काही लोकांनी चांगल्या पद्धतीनं प्लेट्स बनवल्या आहेत, चमचे बनवलेले आहेत, पर्यावरणपूरक गोष्टी खूप काही बनवल्या आहेत. मात्र त्या गोष्टी बनवण्यासाठी येणारा खर्च हा तुलनात्मकदृष्ट्या जास्त आहे आणि मग त्यामुळे त्याची कॉस्ट वाढत असल्यामुळे तो लोक सहजासहजी या गोष्टी स्वीकारत नाही. हे एक दिसून येतं. तुम्ही मगाशी मुद्दा म्हणालात की पॅकेजिंग फूड जास्त वाढतं. आता ऑनलाईन पोर्टल बरीच आहेत, लोकांचा ट्रेंड सगळा आता ऑर्डर्स देऊन घरी मागवण्याचा आहे. त्याच्यातनं होणारं कचऱ्याचं हे दिसायला खूप छोटं आहे, पण त्याचा तर तुमचं रेटिंग कसं आहे, कसं त्याच्याकडे बघता? या गोष्टी तर आहेच आहेत. मग याच्या बाबतीत आपण जर विचार केला तर वेफर्स, चिप्स, चॉकलेट्स याचं जर पॅकिंग मटेरियल बघितलं तर सगळ्यात जास्त कचरा तोही देखील होतो. आणि आपण जर गड किल्ले किंवा अजून कुठे जंगलात देखील फिरायला गेला तर जिथं जिथं माणूस गेलाय म्हणजे समुद्राच्या तळामध्ये जरी गेला तर आपला हा कचरा प्लॅस्टिकचा तिथपर्यंत पोहोचलेला आहे. तर त्यामुळे या बाबतीत खरं तर या सार्वजनिक ज्या काही खाजगी कंपन्या आहेत की ज्या नफा मोठ्या प्रमाणात कमवतात आणि ते एक प्रकारे प्लॅस्टिकचा कचरा वाढवण्यासाठी त्यांचा देखील हातभार आहे, तर याने देखील याच्यामध्ये जबाबदारी उचलली पाहिजे. त्या प्लॅस्टिकच्या पिशवीवर किती किलो रुपये परत घेणार ही किंमत छापण्यापेक्षा काही CSR ॲक्टिव्हिटीजमध्ये म्हणा किंवा एक आपली जबाबदारी म्हणून देखील या ज्या काही कंपन्या यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला तरच केवळ प्रशासनाचीच ही भूमिका आहे असं नाही, प्रत्येक नागरिकाची देखील आहे. कारण की कचरा निर्माण करणारा देखील आहे, त्याने कचरा कमी कसा होईल हा प्रयत्न केला. प्रयत्न वाढतोय. पण प्रशांत सरांच्या प्रश्नानुसार ऑनलाईन मार्केटिंग जे वाढतंय, ऑनलाईन मार्केटिंगमध्ये सुद्धा प्लास्टिक आणि सगळं पॅकेजिंग सिस्टीमवरती भर दिलेला असतो आकर्षक. म्हणजे जेवढ्या प्रमाणात हा सगळा ट्रेंड वाढतोय त्या प्रमाणात पुन्हा प्लास्टिक पण वाढणार. कचऱ्याचं प्रमाण वाढत आहे म्हणून तर आत्ता देश पातळीवर सुद्धा गिला कचरा, सुका कचरा म्हणजे ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करा आणि एक बिहेवियरल चेंजेस आपण जे म्हणतोय हे करण्यासाठी आता केंद्र सरकारच्या पातळीवर देखील प्रत्येक विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो, प्रत्येक गृहिणीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. आता हे ऑनलाईन पोर्टल म्हणा किंवा ऑनलाईन वस्तू घेण्याचा ट्रेंड वाढला. शेवटी ह्या वस्तू घरातच येतात. घरात आल्यानंतर आपल्याला कुठली गोष्ट आली ओला आणि सुका हे जर वर्गीकरण आपण योग्य पद्धतीनं केलं तर ओल्या कचऱ्यावर आपण आपल्या सोसायटीच्या किंवा घरात देखील आपण प्रक्रिया करून त्याचं कंपोस्टिंग करू शकतो. आणि मोठ्या जर सोसायटी असतील तर मोठ्या सोसायटीमध्ये असाच ओला कचरा एकत्रित करून आपण त्याची खत निर्मिती करू शकतो. झिरो गार्बेज कन्सेप्ट ही अलीकडे आली आहे आणि त्याच्यामध्ये सुका जो कचरा आहे त्याच्या कचऱ्याचं वेगवेगळ्या प्रकारात आणखीन वर्गीकरण घेतं. बाटल्या असतील, काचा असतील, टीन असतील किंवा आपण कागद असेल तर या कचऱ्याचं आणि प्लॅस्टिक देखील वेगळं आहे. याचं ॲट सोर्स म्हणतो आपण, जिथं कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी जर त्याचं योग्य पद्धतीने वर्गीकरण केलं तर त्या कचऱ्यावर प्रक्रिया करणं सोपं होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या शेवटी व्यक्तिकेंद्रित आहे, व्यक्तीशी निगडीत आहे. जो कचरा निर्माण करतो त्याची जबाबदारी पण येते याच्यामध्ये आणि त्याने जर कचरा वर्गीकरण केला नाही तर तो कचरा तसाच येणार आमच्याकडे आणि तो आम्ही आमच्या वाहनातून संकलित करणार, मग आम्हाला पुन्हा त्याच्या प्रक्रिया करावी लागणार. तर हा कचरा हा अपरिहार्यपणे निर्माण होणार, मात्र तो कमी कसा होईल हे आपण बघणं गरजेचं आहे. आणि कचरा जरी निर्माण अपरिहार्यपणे झाला तर त्याचं वर्गीकरण करून त्याच्या प्रक्रिया कशी करू तर या गोष्टीवर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या गोष्टीवर लक्ष दिलं जातं. मात्र पुन्हा एकदा असं होतं की याच्यामध्ये जर सातत्य नसेल तर पुन्हा पहिले पाडे 55 होतात. तर या क्षेत्रात तुम्ही कसं काम केलं, म्हणजे प्रत्यक्ष ग्रासरूटला जाऊन बाबा कॅम्पेन करणं, तुमचा अनुभव सांगा. आमचा अनुभव पाहता तर आता हे आमचं कर्तव्यच आहे. आम्ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचतो, प्रत्येक नागरिकांच्यापर्यंत पोचून आम्ही त्यांच्या वर्तनात बदल कसा होईल किंवा त्यांना ह्या सवयी कशा लागतील याच्यासाठी
मग महानगरपालिकेच्या वतीनं पूर्वीच्या काळात काही नगरपालिकांनी देखील कचऱ्याचे डबे देखील नागरिकांना दिलेले आहेत, वार्डामध्ये घरोघरी दिले. तर हे काही महापालिकेचं काम नाही आहे डबे देणे, मात्र लोकांना त्या गोष्टीची सवय लागावी म्हणून यासुद्धा दिलेल्या आहेत. आम्ही आमच्याकडे ज्या कचरा वेचक महिला आहेत तर अशा कचरा वेचक महिलांना देखील प्रशिक्षण देतो आणि या क्षेत्रामध्ये पुनर्प्रक्रियेवर आमचं जरा जास्त भर असणार. आणि आम्ही सेंद्रिय खत निर्मिती करण्यासाठी आम्ही कशा पद्धतीनं जो ओला कचरा म्हणजे आम्ही आमच्या उद्यानामध्ये किंवा आमच्या स्वतःचा जो काही कचरा निर्माण त्याच्यावर आम्ही पहिलं कंपोस्ट पीट बनवतो आणि नागरिकांना देखील आम्ही या बाबतीत प्रोत्साहन देतो. आता याच्याबद्दल खरंच आम्ही मोठ्या प्रमाणात आणखी संशोधन होत आहे. अनेक छोटे कॉम्पॅक्ट यंत्र येतात की जी संयंत्र आहेत की जे हॉटेलचा वेस्ट असेल, हॉटेलमध्ये जो काही कचरा ओला निर्माण होतो तो एकत्र केला जातो, त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यापासून खत निर्माण केलं जातं. अनेक सोसायट्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात असं खत निर्माण करण्याची युनिट निर्माण झालेली आहेत. मात्र शेवटी हा विषय कुठे येतो की याची देखभाल. तर हे मोठ्या उत्साहानं जोशानं काही लोक करतात सुरुवात आणि मात्र त्याच्यामध्ये सातत्य नसल्यामुळे पुन्हा कचरा तसाच निर्माण होतो. तर हे सातत्य टिकवणं आमच्यासाठी असा फर्म एखादा प्रकल्प कुठे उभे आहे की आणि अनेक नगरपालिकांनी महानगरपालिकेने कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प निर्माण केलेले आहेत. आणि अलीकडेच आमच्याकडे अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर ह्या 3 नागरी क्षेत्रांचं मिळून MMRDAच्या वतीनं आम्ही एकत्र कचऱ्यावर प्रक्रिया करणारा मोठा एक प्रकल्प स्थापन करतो. तर तो प्रकल्प आता सध्या आम्ही शासन मान्यतेसाठी आहे प्रस्तावित, म्हणजे शासन मान्यता मिळणारच आहे त्याच्यात. MMRDAने याच्यासाठी आम्हाला मान्यता दिली आहे. तर मला असं वाटतं की बदलत्या काळामध्ये कारण नागरिकांनी मोठ्या वाढत असल्यामुळे नागरिक एका मोठ्या एरियामध्ये राहत आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाने स्वतंत्र उपक्रम न करता की अनेक छोट्या संस्था ज्या जवळच्या नगरपालिका महापालिका असतील त्यांनी एकत्रित प्रयत्न केला तर हा कचऱ्याचा प्रश्न सुटू शकतो. तर त्याच्यासाठी आम्ही अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या 2 नगरपालिका मोठ्या वर्ग आणि आमची महापालिका यांनी मिळून कचरा प्रक्रिया करण्याचा एक उपक्रम सुरू केला आहे. तो लवकरच एक चांगल्या पद्धतीनं जर झाला तर हे एक आदर्श मॉडेल भविष्यात. तंत्रज्ञानाची जोडी घ्यावी लागणार आहे. तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही याच्यात. जर या प्रोसेसमध्ये पूर्ण NGOचं कसं कॉन्ट्रीब्युशन? NGOचं सहकार्य असं आहे की नागरिकांच्यापर्यंत प्रशासन प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही. कारण की आमच्याकडे जरी आरोग्य म्हणजे सार्वजनिक आरोग्य ही एक जरी यंत्रणा म्हणजे एक विभाग असला तर आमच्याकडे इतर देखील कामं असतात नागरिकांची. मग त्याच्यामध्ये आम्ही जन्म नोंदणी, विवाह नोंदणी असेल किंवा लोकांच्या इतर वैयक्तिक मालमत्ता कराची आकारणी असो, नागरिकांना इतर ज्या सुविधा देतो आपण त्या सेवा सुविधा असो, तर आमच्याकडे उपलब्ध मनुष्यबळ आता महानगरपालिकेला किंवा नगरपालिकेला खूप किंवा आपण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था जरी म्हटल्या तर पिण्याच्या पाण्यापासून सांडपाण्याची व्यवस्था करण्यापासून ज्या खूप कामं आहेत की जी कामं तर त्याच्यासाठी आमची यंत्रणा तशी तोकडी पडते. हे करत असताना आम्हाला समाजातून असे जे काही घटक आहेत म्हणजे NGO असतील, समाजातले वेगवेगळे घटक असतात, म्हणजे जे महिला मंडळ असतील, भजनी मंडळ जरी असतील, शहरामध्ये याचं प्रमाण थोडंसं कमी असतं, मात्र शहरामध्ये मोठमोठ्या संस्था ट्रस्ट ज्या काय काम करतात तर यांचं आम्हाला मदत होत असते. आम्ही त्यांच्या मदतीने देखील कार्यक्रम घेत असतो की लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचं आमचं उद्दिष्ट असतं. जपानच्या विकास कामांवरती एक पुस्तक आपण लिहिलेलं आहे, तर कसं आहे तुलनात्मक बघता आपण याच्याकडे? तसं विचार केला तर आपण इतर देशांच्या तुलनेत आपण खूप पाठीमागे आहोत. कारण की आपल्याकडे आपण जरी तंत्रज्ञानामध्ये इतर देशांना आपलं बुद्धी वापरत असू तर त्या तुलनेत आपल्याकडे आपण एवढे तंत्रस्नेही नाही आहे. म्हणजे भारतातलं आपण इतर ठिकाणचं प्रशासन बघितलं आपण तेवढे तंत्रस्नेही नाही आहे झालं अजून. तर ते तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये किंवा गावागावांमध्ये वापरण्यायोग्य लोक बनवणं गरजेचं आहे किंवा ते तंत्रज्ञान लोकांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला आपणच 90च्या दशकामध्ये संगणकीकरणाला विरोध करणारे लोक आज त्याचे लाभ घेतो आपण. तर ही विरोधाभास आपल्या लोकांच्यामध्ये आहे. तर इतर देशांची तुलना करता आपल्याकडे वास्तव म्हणजे विरोध न करता त्याला आपल्याकडे कसं डायव्हर्ट करता येईल आपल्या प्रश्नांकडे हे बघायला हवं. बिलकुल. सर ह्याच्यामध्ये नागरिक खूप महत्त्वाचे असतात. कारण की हे नागरिक केंद्रितच प्रशासन आहे. कारण की आपल्याला राज्यघटना देखील व्यक्ती केंद्रित आहे. म्हणजे कल्याणकारी राज्य मी सुरुवातीला असं म्हटलं की लोकांचं कल्याण. तुम्ही जर प्रस्तावना संविधानाची वाचली तर आम्ही भारताचे नागरिक म्हणजे आपण आपल्याच प्रति संविधान अर्पण करतो, आपल्यासाठीच हे कायदे करतोय. तर मग आपलं कल्याण करायचं आहे म्हटल्यानंतर कोणी बाहेरचा व्यक्ती येऊन आपलं कल्याण करणार नाही. तर ही सामूहिक जबाबदारी प्रशासन हा त्याचा एक भाग आहे.
पण बऱ्याचदा योजना असतात आणि त्या लोकांपर्यंत पोहोचत सुद्धा नाहीत. म्हणजे निधी असतो पण अवेअरनेस नसतो किंवा मधले जे प्रशासकीय सेवा आहेत पण जे कोणी राजकीय लोक असतील की ज्यांनी हे पुढे प्रवाही करायला पाहिजे ती एक दरी कुठेतरी राहते. याच्या बाबतीत अलीकडच्या काळात माझं थोडंसं मत वेगळं राहील, कारण की आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी लोकांना सहज पोचतात. बरं. त्या इतक्या सहजासहजी उपलब्ध होतात. आपण गुगलवर टाकलं की सगळ्या गोष्टी आता शोधू शकतो. पूर्वीचा काळ होता की ज्याच्यामध्ये शिक्षण नव्हतं. आज शिक्षणाचं प्रमाण देखील चांगल्या पद्धतीचं वाढलेलं आहे. रोज प्रत्येकाच्या घरी टी व्ही आहे बऱ्यापैकी. अनेक लोक आता मी असं चित्र देखील दिसेल की रेशनच्या दुकानावर 2 रुपये किलो 10 रुपये किलो जे काही शिधा मिळतो सरकारी ती घेणारी लोक आहेत. मात्र त्याच्याकडे 50,000ची गाडी आहे. म्हणजे लोकांच्यापर्यंत साधनं नाही आहेत असं नाही आहे. तर नागरिकांना ही साधनं उपलब्ध आहेत, माहिती देखील उपलब्ध आहे. मात्र काही लोकांची घेण्याची मानसिकता देखील नाही आहे. तर योजना ज्या गटासाठी वर्गासाठी केली त्याचे लाभार्थी देखील आहेत. मात्र अनेक वेळा काय होतं की शासकीय योजनेचा दुरुपयोग करणारे देखील लोक आहेत. त्यामुळं ज्या गरजूपर्यंत ती योजना पोचायला पाहिजे तोपर्यंत ती पोचत नाही. त्याच्यामध्ये म्हणजे मला काही या कुठल्या व्यक्तीवर याच्यामध्ये टीका नाही करायची. मात्र ज्यांच्यासाठी योजना अशा लाभार्थ्यांना खरं तर याच्यामध्ये डावललं जातं. आणि मग त्यामुळेच केंद्र सरकारनं आता जे आधार लिंक ज्या काही सगळ्या योजना केल्या ते खरंच गरजेचं आहे. कारण की जे योग्य लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यापर्यंत योजना पोचत नाही. अन्य लोकच ती योजना खाऊन टाकतात किंवा अन्य लोकच त्याचा लाभ घेत असतात. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपण बरंचसं बोललो पण पर्यावरण म्हणजे फक्त स्वच्छता नाही, आपला अवतीभोवतीचा भोवतालही होतो. ज्या ज्या शहरांमध्ये आपलं काम आहे तर त्या शहरांचं पर्यावरण म्हणजे त्या शहरामध्ये तळी असतील, त्या शहरामध्ये काही गार्डन्स असतील तर ती मेंटेन करण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न व्हायला हवेत. म्हणजे स्वच्छतेच्या बरोबरीने जी निसर्ग संपदा आहेत तिथे तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की पाणी पडतं, पाणी मुरतं पण ते साठवण्याची यंत्रणा नसते. तर हा सगळ्या प्रश्नाकडे पर्यावरण म्हणून मग प्रशासन कसं बघतं? खरं तर प्रत्येक शहरामध्ये पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून काम केलं जातं. मात्र काही अंशी ते काम लोकांच्यापर्यंत पोचत नाही किंवा त्याला व्यवस्थित माहिती दिली जात नाही. खरं तर महानगरपालिका कायद्यात बघितलं तर दरवर्षी पर्यावरणाचा सद्यस्थिती अहवाल हा सादर केला जातो. आणि खरं तर आपण बघितलं तर जागरूक नागरिक म्हणा किंवा त्या शहरात राहणारे लोक त्या अहवालाचा किती अभ्यास करतात किंवा किती त्या सर्वसाधारण सभेत त्याच्याविषयी चर्चा करतात. कारण की आपलीच अनास्था पर्यावरणाविषयी जास्त आहे. कारण की पर्यावरणाला खराब करणारे आपणच आहोत. त्यामुळं कायदा नियम किंवा मी सुरुवातीलाच म्हटलं जिथल्या तिथंच आहे त्याचा वापर आपण करत नाही किंवा त्याच्याविषयी आपण खरंच काम करत नाही. प्रशासन करेल. आता उद्यानं म्हणा, शहरामध्ये खरं तर मैदानच कुठे राहिली आहेत. ही शहराचे फुफ्फुसं म्हणजे उद्यानं मैदानं आहेत. तर तीच आता अनेक ठिकाणी आक्रसलेली आहेत किंवा अनेक ठिकाणी सरकारी जमिनीवर अतिक्रमणं केली जातात. आता प्रत्येक ठिकाणी काही पोलीस बंदोबस्त ठेवून किंवा प्रत्येक ठिकाणी आपण त्या ठिकाणी खडापारा ठेवून त्याचं संरक्षण करू शकत नाही. मात्र जी मनोवृत्ती आहे अलीकडची लोकांची तर ती मनोवृत्ती कुठेतरी बिघडत चालली. मी या ठिकाणी म्हणेन खेदानच की आपण जे स्वच्छ भारत अभियान राबवतो त्याच्याबरोबर खरं तर मेंदू स्वच्छता अभियान पण राबवलं पाहिजे. कारण की अनेक लोकांच्या मेंदूमध्ये जे काही विचार आहेत ते वाईट असतील चांगले विचार त्याचं वर्गीकरण थोडंसं आपण स्टेटस आणि या सगळ्या गोष्टीकडे जास्त वळतो आणि या पर्यावरण आणि मन म्हणा किंवा मेंदू याच्याकडे कमी बघतोय. त्याच्या साहजिकच या गोष्टीकडे आपण कमी बघतोय. आणि खरं तर अनेक शहरांचे खूप मोठे प्रश्न आहेत खरं तर. मग त्याच्यामध्ये सार्वजनिक बस व्यवस्था असो किंवा शासनाने जरी नियम केला असेल की 15 वर्षापूर्वीची वाहनं वापरायची नाही, 15 वर्षानंतर ती स्क्रॅप केली पाहिजे. मात्र नंबर बदलून किंवा खोटे त्याला नंबर देऊन सुद्धा वापरणारे नागरिकच आहेत आपले. दुचाकी असो, 3 चाकी असो किंवा अन्य कुठली व्यावसायिक वाहनं असो. तर आपण रस्त्यानं धूर काढत जाणारी वाहनं बघितली आपल्याला वास्तव हे दिसतंय. तर हे खरं तर प्रत्येकाची जबाबदारी असं मला वाटतं. सर तुम्ही आता जसं म्हणताय तसं वायू प्रदूषण आहे मग त्यासाठी झाडं जास्तीत जास्त येणं गरजेचं आहे. प्लांटेशन गरजेचं आहे. जागा आपल्याकडे कमी आहे. तर मियावाकी जंगल टेक्निक सारखं काही आपले प्रयोग आता सुरू आहेत? हो सुरू आहेत. खरं तर NCAP म्हणून नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम जो 2019 पासून केंद्र पातळीवर राबवला जातो आणि त्याच्यामधून अनेक नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी देखील दिलेला आहे. आणि आमच्या शहरामध्ये देखील उल्हासनगरला देखील NCAPमधून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. तर आम्ही असे आमच्या शहरामध्ये सुद्धा उपक्रम करतो. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मियावाकी असा उपक्रम केला जे दाट जंगल आहे. तर खरं तर आपण काय झालं की वृक्षारोपणाकडे आपला तसा कल नाही. आपण फक्त फोटो सेशनपर्यंत एक झाड लावतो,
नंतर त्याची देखभाल करत नाही, तर त्याच्याकडे कोणी रुपकुणी पाहत नाही. तर आणि अलीकडे काय होतं की अतिक्रमण किंवा आपल्या जागेमधलं जे झाड आहे ते जगवण्याविषयी तुम्हाला हे वाटत नाही. फक्त शोभेची झाडं, कुंड्या वगैरे आपल्या घरात लावायच्या, मात्र मोठी झाडं आपल्या आजूबाजूला नको आहेत अशी एक मानसिकता दिसते. तर ही बदलते पण काही ठिकाणी, काही प्रमाणात. असं नाही की पर्यावरणवादी आग्रही नाही, आग्रही देखील तितकेच आहेत. आमच्याकडे उल्हासनगर क्षेत्रामध्ये म्हणा किंवा अंबरनाथ परिसरामध्ये म्हणा की वालधुनी स्वच्छता अभियान जे आहे, नदी संवर्धन अभियान मोठ्या प्रमाणात चालू आहे. तिथले अनेक सामाजिक संस्था याच्यामध्ये सहकार्य करतात. तर या वालधुनी संवर्धन, नदी संवर्धनासाठी आम्ही देखील महानगरपालिका प्रशासन त्यांना मदत करते आणि या माध्यमातून नदीच्या परिसरामध्ये वृक्षारोपण देखील केलं जातं. फक्त काय होतं की शहरामध्ये चोरून झाडं तोडणं किंवा आपल्याला अडथळा ठरणारी झाडं नष्ट करणं आणि त्या ठिकाणी अतिक्रमण करणं हे एका बाजूला मानसिकता आहे. म्हणजे एका बाजूला संवर्धनाचं प्रमाण कमी पडतं किंवा आम्ही कमी पडतो आणि तिकडे नष्ट करणाऱ्या लोकांची संख्या जास्त होते. आणि खरं तर आपल्या 24% जंगलाचं प्रमाण आहे, आपल्याला जे वनाच्छिद भूभाग हवा आहे देशामध्ये, तर तो साधारणपणे 33% असायला पाहिजे. मात्र ते 24% प्रमाण आहे. तर ते वाढण्यासाठी शहराने देखील प्रयत्न केला पाहिजे, कारण की नागरीकरण वाढतं, त्यामुळे जमिनीवर आणखीन मोठं अतिक्रमण होते किंवा जमीन ह्या सिमेंटचं जंगल बनायला लागले. तर त्या सिमेंटच्या जंगलामध्ये झाडांची संख्या वाढणं तेवढी एका प्रशासनाची जबाबदारी नाही. त्याच्यासाठी नागरिकांनी सजग राहणं गरजेचं आहे. साहेब, सिमेंटच्या जंगलांचा आपण उल्लेख केला, तोच प्रश्न विचारणार पण होते, पण इतकी बांधकामं वाढत आहेत, पण या बांधकामाला परवानगी देताना काही निकष नाहीत का लावता येणार? कारण बरेच जण 2 घरं आहेत, 3 घरं आहेत, तर या सगळ्याला कसा लगाम आपण लावणार? बांधकाम त्याच्यासाठी UDCPR प्रमाणे जे काही विहित मंजुरी आहे ती मंजुरी देऊनच बांधकाम केलं जातं. काही ठिकाणी अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम केली जातात, त्याच्याविषयी शासनाच्या आदेशानुसार किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई देखील केली जाते. मात्र जर त्या प्लॉटमध्ये जर एखादं झाड असेल ते झाड तोडल्यानंतर तेवढी झाडं लावण्याची किंवा त्याच्या प्रमाणात झाडं लावण्याची तरतूद देखील आहे. आम्ही अन्य बांधकाम प्रकल्पामध्ये देखील तेवढी झाडं लावली जातात. मात्र ती जगतात का नंतर किंवा ती जगवली जातात का, की फक्त परवानगी मिळेपर्यंत स्थिर राहतात आणि काही वर्षांत तोडली जातात? तर हे थोडंसं सामाजिकदृष्ट्या लोकांनी आणि प्रशासनातल्या देखील आमच्यासारख्या लोकांनी देखील जबाबदारीपूर्वक बघितलं पाहिजे. उल्हासनगरचा खूप उल्लेख केला जातो, खूप बक्षिसांची यादी पण आपण इथं बघतो आहोत वरती. तर इथं उद्योगधंदे पण भरपूर आहेत. तर या महानगरपालिकेनं असे वेगळे काय प्रयोग केले आहेत प्रदूषण कमी करण्यासाठी? उल्हासनगरच्या बाबतीत विचार केला तर उल्हासनगर हे 13-14 किलोमीटर क्षेत्रफळाचं छोटंसं शहर आहे आणि 1947च्या फाळणीनंतर की जे निर्वासित, म्हणजे मुख्यतः सिंधी निर्वासित जे सिंध प्रांतातून भारतात आले होते, तर त्यांना राहण्यासाठी इथल्या जे काही मिलिटरीच्या बॅरॅक्स होत्या, तर त्यापूर्वी ह्या बराकी इथं त्यांना दिलेल्या होत्या. आणि सिंधी लोकांची त्यावेळची ही एक वसाहत होती, कल्याणचाच एक भाग होता उल्हासनगर. आणि त्याच्यानंतर ही नगरपालिका झाली आणि 1996 नंतर ही महापालिका झाली. तर अतिशय छोटंसं शहर आहे आणि जेव्हा हे स्थलांतर झालं त्याचवेळी हे सिंधी बांधव जे आले होते की त्यांच्याकडे कुठलेही स्वतःचं साधन संपत्ती नव्हती, फक्त अंगावरच्या कपड्यांची आले होते. त्यामुळं पहिल्यापासून घराघरामध्ये व्यवसाय करणारे, छोटा मोठा उद्योग करणारे, आज आपण जे स्टार्टअप्स म्हणतो, तर ही स्टार्टअपची कन्सेप्ट मी तर म्हणेन या उल्हासनगर शहरात खूप जुनी आहे. कारण की प्रत्येकाच्या घरात एक स्टार्टअप आहे आणि आपण उल्हासनगरच्या बाबतीत पूर्वी ऐकलं असेल की इथल्या जगातली कुठल्याही वस्तूची ब्रँडची हुबेहूब कॉपी बनते. मी म्हणेन की ही डुप्लिकेट बनवत नाही, खरं तर त्या एवढी कसब किंवा एवढं कौशल्य या लोकांच्याकडे, त्या पद्धतीच्या त्या दर्जाची वस्तू ते इथं बनवतात आणि त्या स्वस्तच बनवतात. तर या शहरामध्ये खरं तर उद्योग चांगल्या पद्धतीने छोटे मोठे उद्योग चालतात, अनेक वस्तूचं ट्रेडिंग पण इथं चालतं. मात्र याच्यामध्ये एक थोडंसं कुठेतरी इमेज बिल्डिंग जे म्हणतो आपण, या शहराची एक प्रतिमा निर्माण संवर्धन करणं गरजेचं आहे. तर ते प्रतिमा संवर्धनाची खूप आवश्यकता आहे. या शहरातले अनेक उद्योजक म्हणा किंवा नागरिक US, अमेरिकेपासून, युरोपपासून किंवा भारतातल्या अनेक शहरामध्ये इथले लोकांचे नातेवाईक आहेत. तर मात्र शहराबद्दल एक नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जातं डुप्लिकेट वस्तू. मग तसं काही नाही आहे. आम्ही स्वतः या शहरात माझी दुसऱ्यांदाच पोस्टिंग आहे, तर मी बघितलं की मोठ्या कष्टानं आपला उद्योग व्यवसाय चालवतात लोक. मात्र त्याच्या पाहिजे तसं त्याचं मार्केटिंग करत नाहीत किंवा तशी एक प्रतिमा निर्माण करत नाहीत. तर ही या शहरामध्ये थोडीशी उणीव आहे. आम्ही महापालिकेच्या वतीने खरं ती निर्माण पण करू. आणि शहरामध्ये आता लोकसंख्येची घनता जर बघितली तर मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त घनता असलेलं शहर इथं आहे. अतिशय दाटीवाटीनं या शहरात लोक राहतात
आणि थोडंसं इथल्या इमारतींचा ज्या धोकादायक इमारती म्हणा किंवा अनधिकृत बांधकामांचा जो एक प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्याविषयी एक वेगळा कायदा या शहराला मिळाला होता. मात्र त्या अनधिकृत इमारती अधिकृत न झाल्यामुळे पुन्हा तो प्रश्न प्रलंबित राहिला. मात्र त्याचा विद्यमान माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या विषयात गांभीर्याने लक्ष देऊन अलीकडे त्या अनधिकृत किंवा ज्या काही धोकादायक इमारती आहेत तर त्यांचा प्रश्न आमचा हा लवकरच सुटणार आहे. त्यामुळे क्लस्टर डेव्हलपमेंटच्या बाबतीत देखील या शहरामध्ये आता पुढं भविष्यात काही दिवसानंतर याच्यामध्ये आपल्याला बदल दिसेल. तर हा मला अपेक्षा आहे. स्वच्छता अभियान या जागेमध्ये कसं राहतं? स्वच्छतेच्या बाबतीत बघितलं तर इथं व्यापारी शहर आहे, त्यामुळं इथली स्वतःची लोकसंख्या आमची जी 2011ची 5,90,000च्या आसपास आहे. आणि तसं विचार केला तर व्यापारी हे अनेक वेगवेगळ्या देशातनं म्हणजे आपल्या देशातील अनेक शहरातून व्यापारी येतात आणि महाराष्ट्रातल्या अनेक शहरातून सुद्धा इथून माल घेऊन जाणारे व्यापारी आणि पूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यातले तर भरपूर नागरिक स्वतः खरेदीला येतात. तर इथले काही गाऊन मार्केट असो, फर्निचर मार्केट असो किंवा जीन्सचं मार्केट असो, तर वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट्स आहेत. इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आहे, तर स्वस्त गोष्टी इथे मिळतात म्हणून अनेक नागरिक स्वतःसुद्धा खरेदीला येतात. तर हे फ्लोटिंग पॉप्युलेशन आपण जे म्हणतो तर ती लोकसंख्या किंवा तरल लोकसंख्या ही जास्त आहे आणि त्यामुळे काय होतं की इथे येणारे नागरिक आणि त्याच्यामुळे होणारी अस्वच्छता किंवा सेवा सुविधावर पडणारा ताण हा थोडासा आमच्यासाठी क्रिटिकल असतो. तर तो आम्ही बऱ्यापैकी हाताळतो. आमच्या शहरामध्ये आपण बघितलं तर बऱ्यापैकी आज दीपावलीचा दिवस बघितला तर कचऱ्याचं प्रमाण जर बघितलं तर इतर शहरांच्या तुलनेत आम्ही खूप कमी मनुष्यबळात लवकरात लवकर स्वच्छता करतो. आमच्या शहराची अडचण अशी की आम्हाला स्वतःची जमीन नाही, जागा नाही आणि त्यामुळं आम्हाला इथे डम्पिंग म्हणजे जिथं कचऱ्यावर प्रक्रिया करायची तर ते कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागाच नसल्यामुळे आम्हाला शासनानं अलीकडेच 30 एकर एक जागा उसाटणे इथं दिलेली आहे. ते पण न्यायप्रविष्ट झालेला विषय आणि त्यामुळे आमच्या इथला जो कचरा आहे तो आम्ही महापालिकेच्याच एका खदानीत निर्गत करत असतो. तर त्याच्यामुळे आम्हाला NGTनं आम्हाला तर दंड देखील केली. मात्र आमच्याकडे जमीनच नसल्यामुळे आम्ही काही प्रक्रिया करू शकत नाही, आमची अडचण देखील आहे. तर त्या बाबतीत आमची कार्यवाही सुरू आहे. लवकरच मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरचा जर एक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प जर येत्या 2 वर्षात चांगल्या पद्धतीने सुरू झाला तर या शहरात त्याच्यापेक्षा आणखी जास्त स्वच्छता दिसेल आणि स्वच्छ सुंदर शहराची जे काही आता राज्य सरकारनं स्पर्धा केलेली आहे घोषित, तर त्याच्यामध्ये महानगरपालिका देखील समाविष्ट आहे. स्वच्छ भारत अभियानानंतर खरं तर शहरं देखील स्वच्छ, कारण आपण परदेशातली अनेक शहरं बघतो ती सुंदर आहे, नीटनेटकी आहेत. मात्र आपल्या देशातली अनेक शहरं बघितली तर काही शहराचा भागच थोडा चांगला दिसत असतो आणि इतर शहरामध्ये फिरलं तर बकालपणा दिसतो. तर तो दिसू नये आणि शहरं, चौक, रस्ते हे चांगल्या पद्धतीचं आकाश दिसावं हे शासनाची देखील भूमिका आहे आणि त्याच्यासाठी नगरविकास विभागाने आता एक मोठी स्पर्धा जाहीर केली आहे. तर त्या बाबतीत आम्ही देखील त्याच्यामध्ये सहभागी होतो. सर, तुम्ही मगाशी शहराच्या ब्रँडचा एक उल्लेख केला. आपला उल्हासनगरमध्ये आता बऱ्याच जमेच्या बाजू प्लस बाजू आहे. कोल्हापूर ब्रँड कोल्हापूर नावाची आता एक चळवळ चालू आहे, असं आपण काय विचार करताय? तो आम्ही आता सध्या आमच्याकडे लोकनियुक्त बॉडी नाही, म्हणजे आमच्याकडे मार्च एप्रिलपासून प्रशासक आहेत. खरं तर नागरिक आमचे नगरसेवक हे लोकप्रतिनिधी आहेत, नागरिकांचं प्रतिनिधित्व करतात. तर त्यांचं सहकार्य असेल तर मोठ्या प्रमाणात आम्ही यशस्वी होऊ शकतो. तर आम्ही नागरिकांच्या सहकार्याने म्हणजे लोकप्रतिनिधीच्या सहकार्याने आम्ही तो विचार केला की एक उल्हास फेस्टिवल करून उल्हासनगरच्या उद्योजकांना कुठेतरी एक व्यासपीठ मिळवून द्यावं आणि त्यांच्या उत्पादनाचं ब्रँडिंग करावं आणि शहरातल्या ज्या काही वस्तू युनिक आहेत एक जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर तो अनेक शहरातल्या मी नागरिकांच्या देखील बोललो, व्यापारी असोसिएशनचे देखील बोललो. तर हे काही दिवसानंतर आम्ही त्याच्यावर देखील प्रयत्न करून एक समोर आणणार आहे ती गोष्ट. सर, आपण पर्यावरणावरती खूप बोललो, पण तुम्हाला नक्की कुठल्या क्षेत्रात काम करायला आवडेल? कारण नगर विकास विभाग आहे तुमच्याकडे, सामान्य प्रशासन आहे, याकडे तुमचं आवडीचं काम नाही, मुळात म्हणजे खरं तर मी सुरुवात म्हणजे शिक्षण क्षेत्रातूनच झाली आणि पुन्हा प्रश्न येतो की शिक्षण आणि आरोग्य या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि जर योग्य शिक्षण असेल तर तो चांगला संस्कारी नागरिक बनेल आणि आरोग्य चांगलं असेल तरी तो चांगला नागरिक बनेल. कारण की या देशाला आता आपला देश तरुण आहे, मात्र लोकांचं कोरोनामध्ये आपण परिस्थिती बघितली, नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत आपण खूप दुर्लक्ष केले. तरी त्या तुलनेत जगाच्या इतर देशांच्या तुलनेत बघितलं तर खूप मोठे प्रगत राष्ट्रांपेक्षा आपण खूप कमी वेळेमध्ये आपण या गोष्टीवर मात केली. मला तर उलट असं वाटेल की आपण शिक्षण क्षेत्रावर खूप लक्ष दिलं पाहिजे आणि 6 ते 14व्या गटातील जे शिक्षण आहे त्याच्या अगोदरचं प्री प्रायमरी एज्युकेशन म्हणतो पण, तर त्याच्यावर देखील
काम करणं गरजेचं आहे. कारण की नागरिकांना चांगले संस्कार आपण बघितलं की आपण भावनिक बुद्ध्यांक जो म्हणतो त्या गोष्टीवर आपण अद्याप लक्ष देत नाही आपल्या ह्याच्यात. म्हणजे आपण IQवर लक्ष देतो, म्हणजे लोकांची बुद्धी वाढावी किंवा लोकांना चांगले गुण मिळावे हेच आपण थोडा विचार करतो. मात्र समाजातलं जे चित्र बदलते किंवा वाढते, गुन्हेगारी म्हणा, समाजामध्ये जी काही हिंसा वाढलेली आहे किंवा घराघरामध्ये जे काय दूरचित्रवाणीच्या किंवा चित्रपटांच्या, वेब सिरीजच्या माध्यमातून प्रत्येक किंवा मोबाईलच्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांच्या मनामध्ये काही जे नसलेल्या गोष्टी पोचतात, तर त्याच्यामुळे अलीकडची पिढी जरा जास्त हिंसक व्हायला लागली किंवा अलीकडच्या पिढीमध्ये त्यांना संवेदना दिसून येत नाही. तर ती संवेदनशीलता निर्माण करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी भावनिक बुद्ध्यांक EQवर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि शिक्षण क्षेत्रात त्यातल्या त्यात लक्ष दिलं पाहिजे. मला असं वाटतं की मला जर आवडेल, मी महापालिकेतल्या शाळांच्यावर माझं लक्ष असतं खरं तर, आणि त्या शाळेच्या माध्यमातून जी शिक्षण क्षेत्रात केलेलं काम हे लगेच दिसत नाही. मी एखादा चांगला रस्ता केला, एखादा चौक केला, तर तो लगेच 6 महिन्यात किंवा एका वर्षात दिसून येतो चौक. मात्र मी जर शिक्षण क्षेत्रात काम केलं तर ती पिढी पूर्ण बाहेर येईपर्यंत 15 ते 20 वर्ष लागतात. तर त्यामुळं मी अशा ठिकाणी काम करायला इंटरेस्टेड आहे. भले त्याचं 15 वर्षानंतर रिझल्ट येऊ दे, मात्र तो टिकाऊ असणार आहे आणि त्याच्यातून एक पिढी सुधारणारी असते. की एखादी पिढी बिघडली की नंतर सुधारणं खूप अवघड असते. कुठलंही क्षेत्र तुमच्या समोर आलं तरी तुम्ही त्याचं सोनं कराल हे नक्कीच आहे. या पुढच्या काळामध्ये तुम्हाला काय आहे, तुमचं विजन काय आहे की मला अमुक एक प्रोजेक्ट बनवायचा आहे किंवा अमुक या पदावरती काम करायचं आहे? खरं तर आम्हाला नगरविकास विभागाअंतर्गत महानगरपालिका, नगरपालिकेत काम करायची संधी असते किंवा या नागरी प्रशासनाशी निगडीत ज्या काही संस्था आहेत, मग त्या सिडको असेल, MMRD असेल, किंवा आमचं डायरेक्टर ऑफ म्युन्सिपल ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा इतर प्रतिनियुक्तीच्या संधी देखील असतात. खरं तर लोकसंख्या जिथं जास्त केंद्रित आहे, जिथं विकास कामं किंवा लोकांशी निगडीत जी कामं आहेत तिथं काम करायला खरंच आवडतं आणि आपण छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा लोकांचं समाधान करू शकतो. मी असं म्हणणार नाही की मी 100% लोकांचं समाधान करू शकतो, म्हणजे आपण कधीच कोणाचं समाधान करू शकत नाही. आपण त्या बाटलीतला जीन देखील आपण गप्प करू शकत नाही. मग लोकांचं समाधान 100% जरी नाही झालं तर मात्र हे एक माध्यम आहे, या माध्यमातून आपण जास्तीत जास्त चांगलं काम करू शकतो हे दाखवण्याची संधी असते. नागरी प्रशासनात काम करणं तसं आव्हानात्मक देखील आहे आणि चांगलं देखील आहे तसं. तर मला इथेच या क्षेत्रामध्ये काम करायला आवडेल. आणि विजनरी किंवा भविष्यातली कामं म्हटलं तर आपल्या देशामध्ये शहरं ही अनप्लॅनड आहेत, म्हणजे नियोजित शहरं नाहीत. त्यामुळं शहरांच्या समस्या खूप बिकट आहे आणि अनऑर्गनाइज सिटीमुळे काय होतं की प्रत्येक शहरामध्ये बऱ्यापैकी त्याच समस्या आहे. खरं तर त्याचं तुटकपणे नियोजन होतं किंवा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं त्याच्यावर विचार करत असतो. तर ते कुठेतरी एकत्रित करून लोकांना एक मार्गदर्शन केलं पाहिजे. आमचे नागरी प्रश्न किंवा ती गरज ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा सर काम करतात. मला वाटतं ते चांगल्या पद्धतीचं काम आहे. आणि खरं तर ह्या 28 महापालिका आणि ज्या काही नगरपालिका आहेत यांच्या बऱ्यापैकी प्रश्न, पाण्याचा असो, रस्त्याचा असो, कचऱ्याचा प्रश्न असतो, प्रत्येक ठिकाणी प्रश्न बऱ्यापैकी समानच आहे आणि त्याच्यावर प्रत्येकजण आपापला प्रयोग करतो. मग ते एडिसनसारखं 1000 प्रयोग चुकण्यापेक्षा एखादं सक्सेसफुल पर्सन म्हणतो ते यशस्वी व्यक्तीचा फॉर्म्युला आपण जर लवकर राबवला यश मिळण्याची जरा खात्री लवकर असते. तर असं एक काम एकत्र होणं गरजेचं आहे आणि ते करण्यातच मला आवडेल. तर आपल्यामध्ये उत्तम प्रशासक आहे, कार्यकर्ता सुद्धा आहे, कारण सगळं काम करायला म्हणजे अंगात कार्यकर्त्याचं रक्त लागतं. तुमच्याकडे साहित्यिक पण आहे, तुम्ही लिहायला वेळ देता, त्यासाठी विचार मंथन लागतं. तर ती तुमच्यात प्रोसेस कशी होते? खरं तर खूप कमी वेळ मिळतो, कारण माझा वेळ जास्त लोकांच्यात जातो. मी लिहिण्याचा प्रयत्न करतो. अलीकडे काही लेख वगैरे लिहिलेले आहेत. मात्र काय होतं की याच वातावरणात राहिल्यामुळे तशी प्रेरणा मिळत नाही. आपल्यासारखी लोक भेटली की पुन्हा इच्छा होते की आपण लिहिलं पाहिजे. आणि खरंच या दैनंदिन प्रशासनात काम करत असताना खूप चांगले अनुभव येतात आणि काही इरसाल नमुने पण भेटत असतात. तर मग आपण असं वाटतं कधी कधी पु ल देशपांड्यांसारख्या व्यक्ती निवडलीसारखं आपण पण प्रशासनातल्या व्यक्तीवरती लिहू शकतो. तर नक्कीच जसं लोकांना, वाचकांना ऐकायलाही आवडेल. नक्की असे खूप लोक भेटत असतात. तर ह्या सवयी असतात, असे अनेक लोकांच्यातून आम्ही घडत असतो. आम्हालाही काही कोणी शिकवत नाही, मात्र व्यावहारिक अनुभव जे मिळतात त्याच्यातून आम्ही देखील
निष्णात होत असतो. तर आपण खूप छान गप्पा मारतो आहोत. तुम्ही खूप छान प्रश्नांची उकल या ठिकाणी केलेली आहे की प्रशासन, पर्यावरण ह्याच्यामध्ये खूप लोकांचं अशी इच्छा असते की सगळं काम प्रशासनानंच केलं पाहिजे. परंतु आपल्या चर्चेमधून असं दिसतंय की बाबा लोकांना सुद्धा पर्यावरणाची जाण असली पाहिजे, त्याचं भान असलं पाहिजे. आणि हे जर का म्हणजे लोकांनी प्रशासनापर्यंत आलं पाहिजे की माझं हे काम आहे, प्रशासन तर करायलाच बसलेलं आहे. आणि लेंगरेकर साहेबांचं म्हणणं हेच आहे की स्वच्छता जी आहे स्वतःच्या घरापासून सुरुवात झाली पाहिजे. आणि जोपर्यंत भारतामध्ये याला सुरुवात होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं स्वच्छ भारत होईल. आणि हाच विचार घेऊन आपण दिवाळीसाठी लोकांपर्यंत जाऊया. लेंगरेकर साहेब, आज आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि छान गप्पा मारल्यात, याबद्दल आमच्या पूर्णच्या टीमच्या वतीनं आपले धन्यवाद. दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. शिक्षण, लग्न, आरोग्य, उद्योग, व्यवसाय, प्रत्येक नव्या वाटेवर राजर्षी शाहू बँक. एकूण व्यवसाय रुपये 1500 कोटींच्या पुढे. स्टँडर्ड कर्जाचे प्रमाण 92%. बँक फेडरेशन कडून सलग 9 वर्ष सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने सन्मानित. आमचे नवीन प्रशासकीय कार्यालय लवकरच बाजीराव रोड, पुणे येथे स्थलांतरित होत आहे. माझ्या संगे माझी बँक, राजर्षी शाहू बँक.